राष्ट्रमाता जिजाऊमासाहेब, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, संत श्रेष्ठ तुकाराम महाराज, संत गाडगे महाराज, संत तुकडोजी महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज, ज्या ज्या संतांनी आणि महापुरुषांनी या बहुजन समाजासाठी आपली हक्क आणि अधिकाराची लढाई लढली, प्रथम त्यांना वंदन करतो। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मारुती भापकरजी, मानवजी कांबळे सर, माझे मित्र सहकारी किरण मानेजी, आणि ज्यांनी आता नुकतंच भाषण केलं ते IPS अधिकारी सुरेश खोपडे सर, गणेश पडतरे, इथं जमलेला संपूर्ण बहुजन समाज। खरं तर शिवराय फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावर प्रेम करणारे लोक मागची मी 30 वर्षापेक्षा अधिक काळ सामाजिक जीवनात आहे आणि हे काम करत असताना आता वय वाढत चाललेलं आहे आणि मी आता फार काही म्हातारा झालेलो नाहीये, पण 57 झालेलं आहे आणि आता आपण थांबलं पाहिजे अशा मनस्थितीमध्ये काम करत असताना मी महाराष्ट्रभर अर्थकरण, उद्योजकता, व्यावसायिकता, परदेशातल्या संधी याचं काम करत असताना नांदेड, धाराशिव या ठिकाणी कार्यक्रमाला गेलो असताना मला अक्कलकोटला एका कार्यक्रमाला जन्मेजय राजे भोसले यांचा सत्कार आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेबांच्या हस्ते होता आणि तो कार्यक्रम खेडेकर साहेब जाऊ शकत नसल्यामुळं मला विनंती करण्यात आली आणि मी त्या कार्यक्रमाला गेलो। खरं तर एवढ्या ज्येष्ठ माणसाचा, ज्याचं तिथं स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ आहे, अनेक मराठा शिक्षण संस्था आहे आणि एक चांगला कार्यक्रम, खरं तर मी तसं जात नाही परंतु मी तो स्वीकारला आणि जसं मगाशी आल्यानंतर वाजंत्री वाजवत होते, फटाके वाजवत होते, तसंच प्रवेश करत असताना अचानक माझ्यावर जीव घेणा हल्ला झाला। ती शाई वगैरे नव्हती, तर ते एक वंगण तेल असताना टाकाऊ तेल गाड्यांमधलं बदललेलं ते होतं। त्याच्यानंतर हल्ला केला, माझ्या गाडीत घुसले आणि त्यांची जी मागणी होती की बाबा संभाजी ब्रिगेडचं नाव छत्रपती संभाजी ब्रिगेड करा, तर या बाबतीत मी त्यांच्याशी 2 वेळा फोनवर बोललो होतो की बाबा कायदेशीर मुद्दा आहे, संभाजी ब्रिगेडची स्थापना 1997ची आहे, धर्मदाय आयुक्तकडे ती नोंदलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्याला जनरल बॉडी घ्यावी लागती, मराठा सेवा संघ हे मुख्य परिवार आहे त्याची परवानगी घ्यावी लागती आणि हे सगळं करायला आम्ही तयार आहे। आम्ही कशासाठी संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करून अपमान करू? जसं किरण माने सरांनी सांगितलं की शिवाजी विद्यापीठाचं नाव, शिवाजी विद्यापीठ काय तर त्याचा इतिहास आहे। डॉक्टर जयसिंगराव पवारांनी ते नंतर लिहिलं तर ते आंदोलन थांबलं। शिवाजी कोण होता म्हणून कॉम्रेड पानसर यांनी पुस्तक लिहिलं तर त्यांची हत्या झाली। तर हा जो कट्टरवाद आहे हा कुठून येतो, काय येतो? आणि छत्रपती हे लावलं पाहिजे याच्याबद्दल आमचा विरोध असायचं काही कारणच नाही ना। पण छत्रपती संभाजी ब्रिगेड नावाची एक संघटना, सचिन कांबळे नावाचे आमचे पूर्वीचे सहकारी मुंबईमध्ये रेजिस्टर केलेली आहे, दुसरी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड रेजिस्टर्ड आहे, अजून एक संभाजी ब्रिगेड राजकीय पक्ष रेजिस्टर्ड आहे। तर ही समस्या काय आहे मी सांगण्याचा प्रयत्न केला। मग प्रश्न निर्माण होतो की संभाजी ब्रिगेड खरंच संभाजी महाराजांचा अपमान करते का? तर किरण माने सरांनी सांगितलं की जो सत्य इतिहास आहे संभाजी महाराजांचा तो मागच्या 25-30 वर्षामध्ये संभाजी ब्रिगेडनी अत्यंत इतिहासाचे दाखले देत, पुरावे देत त्याचं लिखाण केलं, पुस्तकं आले, म्हणजे अगदी प्रदीप साळुंके असतील, श्रीमंत कोकाटे असतील, पण डॉक्टर जयसिंगराव पवारांचाच तो इतिहास आहे किंवा कमल गोखले, डॉक्टर कमल गोखलेंनी लिहिलेलं आहे, वासी बेंद्रेंनी लिहिलेलं आहे। आणि मग तो इतिहास खऱ्या अर्थाने प्रचार प्रसाराच्या माध्यमातून असेल, व्याख्यानाच्या माध्यमातून असेल, लिखाणाच्या माध्यमातून असेल, लेखाच्या माध्यमातून असेल, आणि संभाजी महाराजांचं जे चरित्र होतं, संभाजी महाराज किती ग्रेट होते हे सांगण्यामध्ये मागच्या 25-30 वर्षामध्ये आम्ही यशस्वी झालो। संभाजी महाराज हे संस्कृत पंडित होते, तसं चित्र आम्ही सगळ्यांसमोर आणलं।
संभाजी महाराजांचं आता प्रसिद्ध चित्र असेल किंवा पुतळे असतील ते संभाजी ब्रिगेडनीच पुढे आणलेले. त्याच्यानंतर बुधभूषण हे राजकारणामधला अप्रतिम ग्रंथ आहे त्यांचा, तो संस्कृतमध्ये होता, तो ताकवली गुरुजींकडून आपण तो मराठीमध्ये अनुवादित केला. आणि डॉक्टर अमोल कोल्हे यांच्याबरोबर मी सहनिर्माता होतो. आम्ही स्वराज्य रक्षक संभाजी सिरियल काढली. स्वराज्य रक्षक संभाजी सिरियलमुळं संभाजी महाराजांचा खरा इतिहास, त्यांचं कार्य कर्तृत्व, छत्रपती शिवाजी महाराजांनंतर त्यांनी जे केलेलं काम आहे हे आम्ही लोकांपुढे आणलं. मग आम्ही संभाजी महाराजांचा अपमान का करतो? तर ही जी टोकदार होत चाललेली अस्मिता आहे. मग अगदी परवा दिवशीचं संगमनेरचा विषय झाला ते कीर्तनकारांचा, ते उल्हास पाटलांनी सांगितलं. यवतला परवा दंगल झाली, यवतच्या लोकांना आम्ही भेटलो, ते म्हणले अशी परिस्थिती यवतमध्ये नाहीच आहे, तिथं एक दंगल झाली. जसं जसं तुम्ही बघताय तर मागच्या काही वर्षापासून महाराष्ट्र आणि देश अस्वस्थ आहे. आणि महाराष्ट्र आणि देश अस्वस्थ आहे त्याचं कारण इथं वैचारिक संघर्षाचा विषय नाहीये, इथं आघोरी महत्वाकांक्षेचा विषय लक्षात ठेवा. आघोरी काय आहे तर या देशातल्या बहुसंख्य लोकांना मानसिक गुलामगिरीमध्ये ठेवायचं. आणि म्हणून त्यातलं पहिलं गोष्ट जर त्यांना काय करायची असेल तर ती या देशाची राज्यघटना बदलायची. आता तुम्ही म्हणताल हे शक्य आहे, अशक्य आहे, नाहीये वगैरे वगैरे. पुण्यामध्ये परवा दिवशी एका पुस्तकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम होता आणि तो काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उधळला. राज्यघटना का बदलली पाहिजे असं पुस्तक होतं. हे राज्यघटना का बदलली पाहिजे याच्यावर पुस्तक लिहिलं जातं. गांधी मात्र मी वाचलेला नव्हता. गांधींबद्दल आमच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले होते, पण चंद्रकांत वानखेडेंनी एक पुस्तक लिहिलं, गांधी का मरत नाही. आणि ते पुस्तक मी एका दिवसात वाचलं. कारण ती पुस्तकाची भाषा म्हटली तर ती आम्ही जी लेखणी करतो त्याच भाषेमध्ये ते पुस्तक आहे, गांधी का मरत नाही. आणि चंद्रकांत झटाले यांनी एक पुस्तक लिहिलं, मजबूती का नाम गांधी. आणि मग मी गांधीजींच्या विचाराकडे जात असताना लुई फिशरनी त्यांच्यावर पुस्तक लिहिले गांधीजींवर, ते वाचलं. गांधी पिक्चर पाहिला 2-3 वेळा. कोथरूडच्या गांधी भवन मध्ये जाऊन अनेक पुस्तकं आणली. हे करत असताना माझ्या विचारामध्ये परिवर्तन होत गेलं. तसंही मी आधीच बुद्धाकडे गेलेलो आहे, बुद्ध विचाराकडे गेलेलो आहे. त्याचं कारण असं आहे की डॉक्टर आ साळुंके सर हे ज्या वेळेस सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्ध पुस्तक लिहिणार होते त्याच्या अगोदर त्यांनी भारतभर जो प्रवास केला त्यांच्याबरोबर मला त्यांच्याबरोबर प्रवास करता आला. मी लुंबिनीला गेलो, बुद्धगयाला गेलो, सारनाथला गेलो. ज्या ज्या ठिकाणी बुद्धाचा स्पर्श झालाय, बुद्ध जिथं जिथं गेले तिथं तिथं जाऊन आलो. अगदी एलिफंटा केव्हला जाऊन आलो, भाज्याच्या लेण्याला जाऊन आलो, त्यानंतर महाडच्या तिथं लेणी आहे तिथं जाऊन आलो. आणि बुद्ध आमच्या जीवनात आला आणि आम्ही सत्य आणि शांततेच्या मार्गाला जायला लागलो. आता आपल्या जीवनात गांधी आले, आपल्या जीवनात बुद्ध आले, मग आपण कुणाचा तिरस्कार करत नाही. शेवटी हा बुद्ध आणि गांधी हे सांगत असताना आम्ही मानवतेच्या विचाराकडे चाललेलो आहे. आणि मानवतेचाच विचार श्रेष्ठ आहे आणि तोच या देशाच्या राज्यघटनेचा विचार आहे. आपल्या पेरेंबलच्या पहिल्या पानावर महात्मा फुलेंची समता, कारण समतेसाठी पहिलं काम कोणी केलं असेल तर महात्मा ज्योतिबा फुलेंनी. शाहू महाराजांचं बंधुत्व, कोल्हापूर संस्थांमध्ये जे त्यांनी काम केलं त्यातले अनेक उदाहरणं पाठ आहेत मला. शाहू महाराजांनी एक बंधुभाव निर्माण केला. बाबासाहेब आंबेडकरांचा न्याय, ते बॅरिस्टर होते, देशाला राज्यघटना दिली. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य आणि स्वतंत्र
ही आमच्या महापुरुषांच्या विचाराची राज्यघटना आहे. महात्मा फुलेंची समता, शाहू महाराजांचं बंधुत्व, बाबासाहेब आंबेडकरांचा न्याय आणि शिवाजी महाराजांचं स्वराज्य आणि स्वतंत्र. मग का बदलायला की यांना या कारणाने बदलायची की मनुस्मृतीचा जो कायदा होता, जी बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती चौदार तळ्याच्या तिथं आंदोलनाच्या वेळेस जाळली, तेच बाबासाहेब आंबेडकर या देशाला राज्यघटना देतात. ही मला खूप अद्भुत गोष्ट वाटती. एक व्यवस्था नाकारल्यानंतर दुसरी जगाला अभिमान वाटावा अशी मानवतावादी राज्यघटना दिली. याच्यासाठी खऱ्या अर्थाने बाबासाहेब आंबेडकरांचा आपण आयुष्यभर कायम कृतज्ञ राहायला पाहिजे. याचं कारण असं आहे की ज्या काळात बाबासाहेब मनुस्मृती जाळतात, त्या काळामध्ये बाबासाहेबांना माहित तरी असेल का आपल्याला ही संधी मिळेल, परंतु त्यांचं सातत्य, अभ्यास, काम, बॅरिस्टर, डॉक्टरेट, हे सगळं ज्ञान घेऊन बाबासाहेब या देशाला जी घटना देतात, त्या घटनेचं महत्व असं आहे की समता का, कारण या देशामध्ये विषमता होती नाही, किंबहुना आहे. वर्णव्यवस्थेमध्ये आहे, जाती व्यवस्थेमध्ये, जातीच्या उतरंडीबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की ही बहुमजली इमारत आहे, एका मजल्याहून दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी शिडी नाही, म्हणजे याचा अर्थ आपण जात बदलू शकत नाही. जातीमध्ये आपण बंदिस्त आहोत. विषमता होती म्हणून समता. बंधुत्व का, तर बंधुत्वाचा आग्रह जगात कुणीच करू शकत नाही, ब्रदरहुड. पण इथं तशी व्यवस्था नाहीये. आम्ही एकमेकाचा जातीच्या अंगाने द्वेष करतोय, मत्सर करतोय, एकमेकाला कमी लेखतोय, आणि म्हणून बंधुत्व. न्याय समान नाहीये. डॉक्टर आ साळुंके सरांनी लिहिलंय अथर्ववेदाचं उदाहरण देऊन, एक ब्राह्मण 10 वर्षाचा मुलगा जर समोर न आला आणि बहुजन समाजाचा एखादा ज्येष्ठ अगदी कीर्तनकार, पण तो बहुजन समाजाचा असेल, इतर जातीतला असेल, तो जर समोर न आला आणि त्याचं वय 90 वर्ष जरी असेल, तर कुणी कुणाच्या पाया पडायचं. तर अथर्ववेदामध्ये लिहिलंय की 10 वर्षाच्या मुलाच्या 90 वर्षाच्या म्हाताऱ्यांनी पाया पडायचं, अशी व्यवस्था आहे. समान न्याय नाहीये. शूद्राने गुन्हा केला तर वेगळा न्याय, ब्राह्मणाने केला तर वेगळा आहे, वैश्यांनी केला तर वेगळा आहे, क्षत्रियांनी केला तर वेगळा न्याय. समान न्याय नाही, आणि म्हणून समान न्याय असला पाहिजे. म्हणून समान पातळीवर आपल्याला न्यायाची गरज. आणि लोकशाही म्हणजे काय? लोकशाहीचा अर्थ स्वातंत्र्य आहे. डेमोक्रेसी इज नोन ॲज फ्रीडम, बोलण्याचं, लिहिण्याचं, व्यक्त होण्याचं. पण मग काय चालू आहे आता? तुम्ही ज्या विचाराने बोलताय, राज्यघटनेचा आग्रह धरताय, मानवतेचा आग्रह धरताय, तुम्ही त्यांचे शत्रू का ठरता? आम्ही संभाजी ब्रिगेड एकरी उल्लेख करून अपमान करत नाही. मग माझ्यावर हल्ला का झाला? माझ्याबरोबर अनेक लोकांचा माझा संपर्क असल्यामुळं जो संवाद झाला, त्यांनी सांगितलं की शिरस्त नेतृत्वावर हल्ला केला की बाकी सगळे घाबरतात. मला एका चांगल्या विचारवंतांनी सांगितलं की यू आर आवर सोशल प्रोटेक्शन. तुम्ही आमची सुरक्षिता आहात, आणि तुम्ही सुरक्षिता असल्यामुळं, संभाजी ब्रिगेड आमची सुरक्षिता असल्यामुळं आम्ही बोलू शकतो, लिहू शकतो. अशा काळामध्ये संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यावर म्हणजे माझ्यावर एक भ्याड हल्ला झाला. मी त्याच्यात निश्चितच तुम्हाला मी 100% सांगतो की मी टीव्हीवर सांगितलेलं आहे की महात्मा फुलेंवर हल्ला झाला, शाहू महाराजांवर झाला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर झाला, आणि अलीकडच्या काळामध्ये कॉम्रेड पानसरे असतील, गौरी लंकेश असतील, डॉक्टर दाभोळकर असतील, आणि कलबुर्गी असतील, हे मागच्या काही वर्षामध्ये झालेल्या घटना आणि त्याचा विचार करता अलीकडच्या घटना घडतायत सातत्याने, याचा अर्थ काय? विधिमंडळात असलेले आमदारांची भाषणं बघा, त्यांचा द्वेष बघा. आता सध्या किरण माने सर, मानव कांबळे सर, मारुती भापकर सर, सुरेश खोपडे सर, मी टीव्हीच्या चॅनलच्या चर्चेला जात नाही. त्यालाही आता 7-8 वर्ष झाले, कारण चर्चेचा दर्जाच राहिलेला नाहीये. तुम्ही जे प्रवक्ते बघतोय आपण टीव्हीवर, एक तर ज्ञान नाही आणि द्वेष पसरवतात. आता आपलं घटना घडल्यानंतर मूळ विषय काय होता, किंवा माझ्यावर अक्कलकोटला जे काही हल्ला झाला त्याच्यावर
एक संघाचा प्रवक्ता भलतीकडे सरकला, म्हणले यांचा मराठ्यांचा आणि हिंदूंचा काही संबंधच नाही. मग कसं? ते म्हणले त्यांनी शिवधर्म नावाचा वेगळा धर्म काढलाय आणि शिवधर्माचा आणि हिंदूंचा काही संबंध नाही. या देशाच्या राज्यघटनेमध्ये हिंदू या संज्ञेमध्ये बौद्ध आणि जैन पण टाकलेले आहेत. ह्याचं ज्ञान आहे का? माहिती का? परंतु आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की वारकरी सुद्धा एक धर्म आहे आणि त्याचा एक धर्मग्रंथ आहे ज्ञानेश्वर. आपणच सांगितलं, तुकाराम महाराजांची गाथा आहे, याच्यावर खूप बोलता येतं. हिंदू नावाचा धर्म आहे का? तर सुप्रीम कोर्टावर त्याच्यात वादविवाद झाला. सुप्रीम कोर्टाने सांगितलं हिंदू ही जगण्याची पद्धती आहे, आयुष्य कसं जगावं ह्याची एक पद्धती आहे आणि त्याच्यामध्ये अनेक झाले. मग शीख धर्म झाला, जैन आहे, बौद्ध आहे, मग वारकरी पंथ आहे, महानुभाव पंथ आहे, मग शिवधर्म आहे. शिवधर्माबद्दल डॉक्टर आ साळुंके सर, डॉक्टर आ साळुंके सरांनी लिहिलं, ती गाथा उपलब्ध आहे आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं की हिंदू वैदिक धर्मामध्ये जी पूट चढलेली आहे, वैदिक धर्म मुळात त्याची पूट चढलेली आहे, त्याच्यावर काही झाकलेलं आहे मूळ मूर्तीला, ती पूट फक्त आम्ही बाहेर काढतोय. आणि मग त्यांनी सांगितलं की रामाबद्दल काही चुकीच्या गोष्टी सांगितल्या, श्रीकृष्णाबद्दल, मारुतीबद्दल, गणपतीबद्दल, हे आम्ही नाकारतोय आणि आम्ही अस्सल स्वीकारतोय. हे कसं आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारत असताना त्यातल्या अंधश्रद्धा, रूढी परंपरा ज्या चुकीच्या शिरलेल्या होत्या त्या बाजूला करून बुद्ध अँड हिज धम्म नावाचं पुस्तक लिहिलं आणि बुद्धाकडे आपण का चाललोय हे त्यांनी लिहिलं. तसंच शिवधर्माने हे केलं. मग माझ्याबद्दल आता एक बातमी जी लोकसत्तामध्ये आली होती, शिवधर्माचा अंतिम प्रवास हा बुद्ध धर्माकडे. मुळात प्रश्न असा आहे की असा कुठलाही प्रवास तुम्ही माणसासारखं वागायला लागला की तुम्ही बुद्ध धर्म झाला, लक्षात ठेवा. बाकी वेगळं काही नाही. तुम्हाला वेगळे काही संस्कार वगैरे करायची गरज नाहीये. म्हणजे बुद्ध धर्माकडे जाण्याचा प्रवास हा मानवतेकडे जाण्याचा प्रवास आहे, मानवतेकडे जाण्याचा प्रवास हे बुद्ध धर्माकडे जाण्याचा प्रवास. मग यांना माझा राग काय आहे तर ही जी विचारसरणी सातत्याने जे पुरोगामी विचाराच्या संघटना मांडतायत त्याच्यामुळे यांचा जो टक्का आहे ना तो टक्का अडखळतोय. महाराष्ट्रात त्यांना सत्ता येण्यासाठी 2 पक्षाची मदत घ्यावी लागली, केंद्रामध्ये त्यांना मदत घ्यावी लागली 2 पुरोगामी पक्षाची, महाराष्ट्रात 1 पुरोगामी पक्षाची. आणि मग हे जर विस्तार करायचा असेल तर आता पक्ष फोडणं शक्य आहे. पक्ष फोडलेत, पक्ष फोडलेले आहेत. एक लक्षात घ्या, मी सामाजिक कार्यकर्ता आहे, मला राजकारणावर बोलायला मुळातच आवडत नाही. पण विन्स्टन चर्चिल प्राईम मिनिस्टर होते ब्रिटनमध्ये, लोकशाहीबद्दल बोलताना त्यांनी सांगितलं पॉलिटिक्स इज पॉवरफुल दॅन गॉड. राजकारण हे देवापेक्षा श्रेष्ठ आहे, कारण सगळे अधिकार तुम्हाला त्यातनच मिळतात. पॉलिटिक्स इज मोर पॉवरफुल दॅन गॉड. पण दुसऱ्या वाक्यात ते म्हणतात सोशल वर्क इज स्वीट पॉइझन विदाउट पॉलिटिक्स. समाजकार्य नुसतं प्रबोधनाने चालणार नाही, सत्ताकारण करावं लागेल. सगळेच काही आमदार खासदार होणार नाही. काही लोक मारुती बापकर सारखे असतात जे सत्तेचा त्याग करतात. आता तुम्हाला माहिती आहे पक्षांतर किती जोरात चालू आहेत, कोण कुठल्या पक्षात कधी कधी होतं काही सांगता येत नाही. वी आर ऑल कन्फ्युज्ड. मी नावं घेतली तर परत ते नेते अस्वस्थ होतात, म्हणतात तुम्ही आमच्यावर टीका करता. लोकशाहीमध्ये टीका ही केलीच पाहिजे, पण टीका समोरच्याने मैत्री भावाने घ्यावा अशी परिस्थिती राहिलेली नाही. यशवंतराव चव्हाणांवर टीका करताना प्रके आत्रेंनी त्यांना निपुत्रिक म्हटलं होतं. आणि ज्यावेळेस यशवंतरावांनी सांगितलं की ज्यावेळेस मी स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये होतो आणि त्यांची पत्नी हे घरी असताना ब्रिटिश पोलिसांनी काही हल्ला केला आणि त्यांचं बाळ जे होतं पोटात ते गेलं आणि त्यानंतर त्यांना पुत्रप्राप्ती झाली नाही, ही व्यथा ज्यावेळेस यशवंतरावांनी सांगितलं तर आत्रेंनी जाऊन त्यांची माफी मागितली, तसा लेख लिहिला. ही त्याची संस्कृती होती. आज राजकारणामध्ये द्वेष, मत्सर
राग आणि आमच्यासारखं जर तुम्ही नाही झाला तर आम्ही तुम्हाला संपू. काय कारण आहे माझ्यापासून धोका व्हायचा? मी शिवाजी महाराजांचा इतिहास सांगत होतो, मी संभाजी महाराजांचा इतिहास सांगत होतो, मी आत्ता अहद ऑस्ट्रेलिया तहत कॅनडा अवघा मुलूक आपला, जी प्रेरणा आणि जो विचार छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला होता तो होता अहद तंजावर तहत पेशावर अवघा मुलूक आपला. आता जागतिकीकरण, उदारीकरण, खाजगीकरण याच्याबद्दल अनेक लोकांची अनेक मतं आहेत, असायला पण पाहिजे वेगवेगळी मतं. पण जगभर ज्या संधी निर्माण झालेल्या पाहिजेत त्या बहुजन समाजाने घेतल्या पाहिजेत. आणि हे सांगण्यासाठी मी महाराष्ट्रभर फिरत असताना माझ्यावर अचानक असा जो हल्ला झाला त्याच्या अनेक कारणांपैकी महाराष्ट्रातलं जे सत्ताकरण आहे त्या सत्ताकरणामध्ये मला सुद्धा आडसर समजतात. खरं तर हा माझा स्वतःचा एक सन्मान आहे, कारण माझ्यासारखा छोटा माणूस काय करू शकतो मलाही माहीत नव्हतं. परंतु सत्ताकरणाचा आडसर आहे याचं ज्ञान मी त्याच्यानंतर झालेल्या घटनेनंतर मला कळालेलं आहे. काळा रंगाबद्दल सांगितलं, तुमच्या माहितीसाठी सांगतो सर की माझ्यावर काळा रंग टाकल्यानंतर माझ्याबरोबर डॉक्टर शिवरत्न शेटे होते, शिवचरित्रकार. ती घटना झाली, तिथं थोडी पळापळ झाली, आपलेही कार्यकर्ते होते, नंतर सगळा प्रकार झाला आणि त्यांनी मग माझा बीपी चेक केला. डॉक्टर आहे, पहिला जर काय होत असेल तर तो बीपी चेक करायचा. तो बीपी चेक केला त्यांनी, ते म्हणले तुमचं तर बीपी एकदम नॉर्मल आहे. एक तर आम्ही बुद्ध आणि गांधीकडे गेलोय, मानवतेकडे गेलोय, सत्याकडे गेलेलो आहे. पण एक लक्षात ठेवा की गांधीजींनी सांगितलं आपल्या जर एक तोंडात मारली तर आपण प्रतिकार करायचा नाही, दुसरी मारली तरी प्रतिकार करायचा नाही, पण तिसरी मारली की काय करायचं हे गांधीजींनी सांगितलेलं नसल्यामुळं आणि मी ज्यांना गुरुस्थानी मानतो ते डॉक्टर आ साळुंके सर. डॉक्टर आ साळुंके सर म्हणतात की आपण मानवतावादी विचारवंत आहे, आपण देणाऱ्याचं आणि घेणाऱ्याचं माप सारखंच ठेवलं पाहिजे, काय कमी नाही पडलं पाहिजे. माझ्यावर तो व्यक्तिगत हल्ला असेल तर मी त्याचा विचार नक्की केला असता. हा शिवराय फुले शाहू आंबेडकर बहुजन समाजावर प्रतिकात्मक हल्ला असल्यामुळं मी वाट पाहतोय, तुम्ही काय करणार? आता हा विषय का महाराष्ट्र धर्मासाठी मी थोडंसं सुरुवातीला ब्रीफ हिस्ट्री सांगितली. आता नेमकं महाराष्ट्र धर्म काय आहे तर भारतावर सगळ्यात पहिलं आक्रमण झालं जे आपल्याला ज्ञात आहे ते अनेक आहेत. अनेक लोक भारतात आले आक्रमणकारी. त्या काळामध्ये भारत नावाचं असं इंडिया नावाची कन्सेप्ट नव्हती, अनेक राजे राजवाडे होते. पण पहिलं आपल्याला आक्रमण कळलं ते आर्यांचं. आर्य उत्तरेतनं आले आणि दक्षिणेमध्ये द्रविड संस्कृती होती आणि त्याचा पूर्ण संघर्ष जर कुठं झाला असेल तर तो महाराष्ट्रात झाला. म्हणजे संक्रमण जर कुठं असेल तर ते महाराष्ट्रामध्ये. आपला देश आहे अख्खा आणि एका देशामध्ये महाराष्ट्र नावाचं एक स्वतंत्र राष्ट्र आहे हेच लोकांना आश्चर्य वाटतं. देश इंडिया इज अ कंट्री, तरी पण त्याच्या आतमध्ये एक महाराष्ट्र नावाचा देश आहे आणि तो महाराष्ट्र नावाचा देश एक विचारवंतांनी, समाज सुधारकांनी, क्रांतिकारकांनी घडलेले. तुम्ही देशाचा पूर्ण इतिहास बघा. 600-700 वर्ष मारुती तुम्ही सांगितलं की मुघल होते, आदिलशाही होती, कुतुबशाही होती, निजामशाही होती. पण एक चिंगारी आपण म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज उभे राहिले याच पुण्यामध्ये, याच पश्चिम महाराष्ट्रामध्ये, याच राजगड रायगडवर छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिलं आपलं स्वराज्य निर्माण केलं आणि हो देशाला सांगितलं की आपण या मुघली अन्यायी सत्तेच्या विरोधात लढू शकतो. एक बाकी देशात कुणालाही जमलं नाही. ती प्रेरणा शिवाजी महाराजांची आहे आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल शिवभारतमध्ये परमानंद लिहितो की महाराष्ट्र ही संकल्पना छत्रपती शिवाजी महाराजांची. तिला अधिक द्विंगत कुणी केली असेल
तर ती छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. महाराष्ट्र हा जो आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. त्याचा पहिला चांगला उल्लेख जो आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांवर जे पहिलं लिखाण झालं त्यांच्या समकालीन शिवभारत हे त्यांच्या दरबारात लिहिलं. जर शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र धर्म असेल आणि हा जर आपल्याला टिकवायचा असेल तर आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की आपली जबाबदारी इतर देशातल्या इतर राज्यांपेक्षा अधिक आहे. जगन्नाथ सरकार यांनी शिवाजी अँड इट्स टाइम्स नावाचं पुस्तक लिहिलं साधारणपणे 1920 मध्ये बंगालमध्ये इंग्लिशमध्ये लिहिलं त्यांनी. जगन्नाथ सरकार हे देशाच्या इतिहासावर लिखाण करत होते आणि त्यांना शिवाजी महाराजांचं आकर्षण झालं आणि त्यांनी लिहिलं. आणि त्यांनी त्याच्या मागं ब्रिटिश येण्याच्या आधी ब्रिटिशांनी 1818ला देश ताब्यात घेण्याच्या अगोदर हा देश मराठ्यांच्या ताब्यात होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची प्रेरणा दिली. तंजावर तहत पेशावर अवघा मुलूक आपला, आपलं क्षेत्रफळ, आपला देश केवढा असेल आणि आपलं राज्य केवढं असेल हे 6 जून 1674ला सांगितलं. संभाजी महाराज त्या स्वप्नाच्या मागे लढले. तो विचार होता, ती प्रेरणा होती. तारा राणी लढल्या, परंतु ते जे स्वप्न होतं तंजावर पासून पेशावरचं ते पूर्ण झालं नाही. तो एक विचार, एक प्रेरणा होती आणि ते पूर्ण केलं. छत्रपती शाहू महाराज सातारा गादीवर बसल्यानंतर त्यांनी अख्खं जे काय मुघलशाही होती ती अख्खी ताब्यात जर घेतली असेल तर 42 वर्ष छत्रपती शाहू महाराज सातारच्या गादीवर बसून या देशाचं राज्य करत होते. हा मराठ्यांचा इतिहास. पण आज छत्रपती शाहू महाराजांचं ज्ञान नाही आपल्याला. त्यांच्या पदरी असलेल्या पेशव्याला जेवढा मोठा केला, अनेक कथा कादंबऱ्या नाटकं चित्रपटातनं एवढं मोठं केलं. त्यांचं कार्यकर्तृत्व किती, वय किती, गेले कधी. 42 वर्ष सातारच्या गादीवर बसून या देशाचा राज्यकारभार करणारे छत्रपती शाहू महाराज यांचा इतिहास आपल्याला माहित नाही. हा देश ताब्यात होता आमच्या. हे महाराष्ट्राचं वैशिष्ट्य आहे. सामाजिक सांस्कृतिक दृष्ट्या महाराष्ट्राचा जर विचार केला आपण तर जसं मी सांगितलं की आर्य उत्तरेतनं आले, दक्षिणेत द्रविड संस्कृती होती, इथं संघर्ष झाला. मुघल काळ होता, मुघल काळामध्ये प्रबोधन केलं संतांनी. सगळ्या संतांची नावं घेता येऊ शकतात. सगळ्या संतांनी प्रबोधन केलं आणि संतांचा विचार हा खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांना मिळाला असं म्हणणारे लोक आहेत. शिवाजी महाराजांना जिजाऊ शहाजी महाराजांनी प्रेरणा दिली ही वस्तुस्थिती आहे. आणि मग खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये या मातीचंच वैशिष्ट्य असं आहे. अगदी आपण ऐकलं ज्या वेळेस 1962ची लढाई झाली त्यावेळेस महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री होते आणि त्यांना दिल्लीमध्ये संरक्षण मंत्री म्हणून नेहरूंनी बोलवलं. त्यावेळेस एक बातमी होती, हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला. हे मी का सांगतो, कारण महाराष्ट्राचं वैशिष्ट्य जोपर्यंत तुम्हाला कळणार नाही, महाराष्ट्राचा विचार तुम्हाला जोपर्यंत कळणार नाही, महाराष्ट्राचं स्वराज्य स्वतंत्र समाजकारणातलं योगदान हे जोपर्यंत तुम्हाला कळणार नाही तोपर्यंत तुम्हाला तुमची जबाबदारी कळणार नाही. आपण स्वराज्य स्वतंत्र शिवाजी महाराजांचं पाहिलं. स्वातंत्र्याचं आंदोलन पुण्यातनं पेटलं. हा महाराष्ट्रामध्ये सगळेजण निर्माण झाले. स्वातंत्र्याचे आंदोलन करते किती आहेत, अनेकांची नावं घेता येतील, ते महाराष्ट्रातनंच आहेत. गांधीजी सुद्धा त्या काळातल्या बॉम्बे स्टेट म्हणजे महाराष्ट्रातले होते, हे नीट लक्षात घेतलं पाहिजे. शेवटी गांधीजी येऊन महाराष्ट्रातच राहिले. वर्ध्याला राहिले, माहिती आहे तुम्हाला, सेवाग्राम आश्रम मध्ये. मी स्वतः तिथं 6 दिवसाचा कॅम्प करून आलो आता. म्हणजे महाराष्ट्राने दिशा कुणाकुणाला दिली आहे. म्हणजे कम्युनिझम SM डांगे कुठे आहेत, मुंबईमध्ये. SM जोशी कुठे आहेत, पुण्यामध्ये. समाजवाद. गांधीजी तर महाराष्ट्रातच होते. बॉम्बे स्टेट म्हटलं तरी गुजरात महाराष्ट्रात होता, नंतर वर्धा म्हटलं तरी. स्वातंत्र्याचं पहिलं आंदोलनाची जी प्रेरणा आहे ती इथंच. तसंच क्रांतिसिंह नाना पाटील आहे. अनेक लोकांची नावं घेता येतील. स्वातंत्र्याच्या आंदोलनाची प्रेरणा आणि स्वातंत्र्य, पूर्ण स्वातंत्र्य, संपूर्ण स्वातंत्र्याची घोषणा ही महाराष्ट्रातनं झाली. त्यानंतर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज सुद्धा समाज सुधारक आहेत. सयाजीराव गायकवाड समाज सुधारक आहेत. विठ्ठल रामजी समाज सुधारक आहेत.
मी अनेक नावं घेऊ शकतो आणि अनेक नावांमध्ये आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, तो मानवतेचा संदेश दिला गेला होता. मग स्वराज्य, स्वतंत्र, भारताचं स्वतंत्र आणि समाज सुधारकांची परंपरा, ते आज तुम्ही बघा, आज महाराष्ट्र अस्वस्थ आहे. सगळ्यांना अस्वस्थता जाणवते. सतीश काळे आणि प्रकाश जाधव माझ्याकडे आले, मला म्हणले तुमच्या हल्ल्याच्या निमित्ताने आम्हाला एक कार्यक्रम ठेवायचा. अरे म्हणलं लोक जमणार आहेत का, पहिली गोष्ट, आणि किती लोक आपल्याला ओळखतात आणि किती लोक आपल्याला पाठिंबा देत आहेत. ते म्हणले काही काळजी करू नका, सभागृहामध्ये पूर्ण लोक बसलेले असतात आणि तुम्ही शिवराय फुले आंबेडकरांच्या विचाराचा वाहक असलेला एक वक्ता म्हणून मी इथं आलेलो आहे आणि तुम्ही एवढ्या संख्येने जमला, त्याच्यासाठी मी नतमस्तक होतो. कारण तुम्ही जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत शिवराय फुले शाहू आंबेडकरांचा विचार मारणार नाही. फानूस बनकर जिसकी हिफाजत हुआ करे, फानूस बनकर जिसकी हिफाजत हुआ करे, वो शम्मा कौन बुझाए जिसे रोशन खुदा करे. आता हा जो विचार आहे हा जगला पाहिजे, टिकला पाहिजे, वाढवला पाहिजे. आणि म्हणून अशा काळामध्ये आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की जबाबदारी अधिक आहे आणि ती आहे महाराष्ट्र धर्माची. महाराष्ट्र धर्म हा संतांचा धर्म आहे, समाज सुधारक असलेल्या आमच्या महापुरुषांचा विचार आहे. आणि जे लोक वैदिक सांगतात ना की धर्माचं राज्य यायला पाहिजे, त्यांना प्रश्न विचारा की आज जो आम्ही धर्म जगतो तो त्यांचा धर्म नाहीये, तो आमच्या संतांचा, महापुरुषांच्या सुधारणेवादीचा आहे. नाही तर आज सुद्धा शंकराचार्य म्हणतात की सती प्रथाचं ते समर्थन करतात. सती प्रथा असली पाहिजे, बरोबर आहे ना मानव कांबळे सर? सती प्रथा चालेलच, स्त्री शूद्रांना अधिकार नाकारले पाहिजेत, आजही शंकराचार्य म्हणतात. जे 4 पीठाचे शंकराचार्य आहेत त्यांना जाऊन तुम्ही विचारा की वैदिक धर्माच्या वर्णव्यवस्थेप्रमाणे ज्यांना हक्क अधिकार नाकारले होते, जे राज्य घटनेने दिले, ते त्यांना मान्य आहेत का? ते आजही सांगतात ते आम्हाला मान्य नाही. काय बंदी होती? सप्तबंदी होती. शिक्षण बंदी, स्त्री आणि शूद्र आणि अतिशूद्रांना. संपत्ती बंदी, तुम्ही प्रॉपर्टी करू शकत नाही. शिक्षण बंदी, संपत्ती बंदी, शस्त्र बंदी, शस्त्र चालवण्याचा अधिकार नाही. मगाशी जे सांगितलं तुम्ही, छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करायचा निर्णय घेतला तर त्यांना शूद्र ठरवण्यात आलं आणि शूद्राला राजा होण्याचा अधिकार नाही. बरं, ही वस्तुस्थिती खरी आहे का खोटी आहे तपासायचं असेल तर 1899-1901 छत्रपती शाहू महाराज कोल्हापूरच्या गादीवर बसल्यानंतर ते स्नानाला ज्या वेळेस पंचगंगेमध्ये गेले होते, ते वेदउक्त प्रकरण आहे आणि त्या वेदउक्त प्रकरणाच्या निमित्ताने जे लिखाण झालं केसरीमध्ये म्हणजे टिळकांनी न चिकेळकरांनी जे लिखाण केलं त्याच्यामध्ये त्यांनी लिहून ठेवलं की थोरले छत्रपती शिवाजी महाराज हे ब्राह्मणांचे हितकर्ते होते म्हणून त्यांना आम्ही क्षत्रियत्व उष्ण दिलं म्हणून ते राजे झाले. तुम्ही शूद्र आहात, तुम्ही वेदांचे अधिकार मागू नका. आमच्या राजाबरोबर हे झाले. ज्ञानेश्वर माऊलींना समाधी घ्यावी लागली का? त्यांनी प्राकृतमध्ये गीता लिहिली, बहुजनांचं प्रबोधन केलं. तुकाराम महाराजांचं काय झालं? वैकुंठागमन खरंय का महाराज? डॉक्टर आ साळुंके सरांनी सहप्रमाण सिद्ध केले. धुलवड होती, नंतर काय झालं दुसऱ्या दिवशी सगळं माहिती आहे. काय झालं तुकाराम महाराजांचं? याचा अर्थ स्पष्ट आहे की आमचा धर्म जो आम्ही आता हिंदू म्हणून जगतोय तो वेगळा आहे आणि जो ते सांगतायत ते वैदिकांचा ब्राह्मणी धर्म आहे आणि तो धर्म आमचा धर्म नाही. ते आमच्यावर लादण्यासाठी आमच्याच लोकांचा शस्त्र म्हणून उपयोग करतात आणि हा धोका जास्त आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला राज्यघटना दिली, समता, बंधुता, न्याय, स्वातंत्र्याची तत्व दिली. बाबासाहेबांना अपेक्षा होती की समाजामध्ये आता वातावरण चांगलं होईल, पण पुढची 6 वर्षे बाबासाहेब वाट बघतायत की बा या देशामधली काय परिस्थिती. आणि अंतिमतः ऑक्टोबर महिन्यामध्ये दसऱ्याच्या दिवशी 1956ला बाबासाहेब बौद्ध धर्म स्वीकारतात. त्याचा मी अर्थ असा काढतो की कायदा समतावादी झालेला आहे, बंधुत्ववादी, न्यायी झालेला आहे, पण समाजातल्या विषमतेसाठी आपल्याला बौद्ध धर्म स्वीकारायला लागेल. आता हे तसं का म्हणतात? कारण समाजातली परिस्थिती बदलायला तयार नव्हती आणि ही परिस्थिती बदलत बदलत आता आपण एका चांगल्या विचाराकडे आलेलो आहे. जे लोक आता त्या विचाराचं समर्थन करतात त्यांच्या पूर्वजांना यांनी शिक्षण नाकारलं होतं.
यांनीच अधिकार नाकारले होते। अरे मला सांगा, युरोपमध्ये रेनिसान्स झाला, तुर्कांनी युरोप खंड बुडवला, म्हणजे लढून त्यांना हरवलं, 10 युद्ध झाली होती। 10व्या युद्धामध्ये ज्यावेळेस तुर्कांनी रोम राज्य बुडवलं, तिथं जे काय झालं, मग पोप असतील किंवा तिथं रोम जळाला असेल वगैरे वगैरे, तर तिथं रेनिसान्स झाला, म्हणजे एक विचाराचं पुनर्विचार झाला। आणि रेनिसान्स झाल्यानंतर त्यांनी काय सांगितलं की ख्रिश्चन धर्माचं बाबतीत त्यांनी सांगितलं की आम्ही पोपवर विश्वास ठेवतो, त्यांनी आमचं संरक्षण केलं नाही, आम्ही देवावर ठेवतो, त्यांनी आमचं संरक्षण केलं नाही। आणि म्हणून तिथं एक विचार आला आणि त्यांनी सांगितलं की मागची 10 वर्ष, मागची 1000 वर्ष हे धर्माचं युग अंधकार युग होतं, ज्याच्यामध्ये प्लुटो मारला, सॉक्रेटिस मारला, गॅलिलिओ मारला। 15व्या शतकामध्ये त्यांना रिअलाइज झालं की धर्माचं जो आहे प्रभाव किंवा राजकारण हे अंतिम ज्ञान नाहीये, आणि त्यांनी धर्माचं युग हे अंधकार युग म्हणून जाहीर केलं। आणि आम्ही 21व्या शतकामध्ये जागतिकीकरणाच्या स्पर्धेमध्ये आम्ही आता कुठं चाललो याचा तुम्ही नीट विचार करा। काळ बदललेला आहे, वेळ बदललेली आहे, परिस्थिती बदललेली आहे। पूर्वी 1990 पर्यंत सामाजिक चळवळी असतील, राजकीय पक्ष असतील, तर त्यांच्या केंद्रस्थानी विचार होता, विजडम होतं, विचार होता, विजडम होतं, म्हणून चळवळी उभ्या राहिल्या, म्हणून विचाराचा प्रचार प्रसार झाला। 90च्या जागतिकीकरणानंतर हळूहळू जगामध्ये काय झालं, अर्थकरण केंद्र बंद झालं। सगळ्या बातम्या काय, ट्रम्पनी टेरिफ लावलं, ट्रम्पनी टेरिफ लावलं का टेरीवर लाद घातली, तर हे बघायला पाहिजे, कारण टेरिफ लावल्यानंतर काय स्थिती झाली आहे तुम्हाला माहिती आहे। जगत मित्र भारतात कमी आणि जगभर फिरणारे जास्त, एकही देश आपल्या मागे उभा राहिला नाही। तर आत्मपरीक्षणाची वेळ आलेली आहे। आज गल्फमध्ये प्रत्येक शहरामध्ये 50% भारतीय लोक तिथं रोजगार करतात, भारतातले लोक तिथं कामाला गेलेले आहेत। मग बहुतेक लोक केरळचे आहेत, त्याच्यानंतर मग भारतातले इतर राज्यातले, ते पण मुख्यतः केरळचे लोक आहेत। केरळमध्ये 2014ला केरळी लोकांनी 7 लाख कोटी रुपये आपल्या राज्यात पाठवले होते बँक ट्रान्झॅक्शननी, हवाला बिवाला नाही, सोनं बिनं काही नाही। 7 लाख कोटी 2014ला। भारतामध्ये निर्मला सीतारामन सांगतात 125 कोटी अब्ज डॉलर हे रेमिटन्स म्हणून येतात, म्हणजे परदेशात नाही येतात। आता परदेशात या देशात जो पैसा येतो तो बहुतेक पैसा गल्फमधनं येतो। आपण जर इथं हिंदू राष्ट्र, हिंदू धर्म आणि मग जे काय आपल्याकडे हिंदू मुस्लिमांचं वातावरण केलं जातं, मला कधी कधी काळजी वाटते, जर एकदा खरंच त्यांनी ठरवलं मुस्लिम राष्ट्रांनी की यांच्या सगळ्या लोकांना परत पाठवा, तर टेरिफच्या ट्रम्पपेक्षा धोका आहे, मग तुम्हाला सांगतो जास्त। तर आपण विचार केला पाहिजे की आपले लोक जगभर जातात। आज 23 मिलियन लोक, म्हणजे 2,30,00,000 उद्योग व्यावसायिक लोकांनी स्थलांतर केले दुबई, सिंगापूर आणि परदेशामध्ये। माहिती आहे तुम्हाला ही गोष्ट? आपल्याकडे पहिलं स्थलांतर अधिक प्रमाणामध्ये, अनेक कारण आहेत पण महत्वाची आहे, ब्रिटिश काळामध्ये लेबर लागत होते म्हणून आपले लोक परदेशात गेले बरेच। म्हणजे आता गांधीजी सुद्धा साऊथ आफ्रिकेला गेले, त्याचं कारण गुजरातमधले अनेक लोक तिथं व्यापार उद्योगसाठी गेले होते, त्यांची वकिली करायला गेले, हे मी उदाहरणासाठी सांगतो। हे परदेशात नोकरी उद्योग त्या काळातला विषय नव्हता, लेबर म्हणून घेऊन गेले होते। गल्फमध्ये 80च्या काळामध्ये ज्यावेळेस तेलाचा साठा सापडला, आपले लोक तिथं नोकरी निमित्त गेले। 1990 नंतर IT सेक्टर आलं, त्यानंतर ITचे लोक मध्यमवर्गीय सगळे बाहेर जायला लागले। तोपर्यंत आपल्या देशाला धोका नव्हता। आपल्याला आता हे उद्योजक लोक परदेशात जायला लागले, जे टॅक्स भरत होते ते जायला लागले, आणि ते जायला लागल्यामुळं आपली आर्थिक विवंचना होऊ शकते, देश आर्थिक अडचणीत येऊ शकतो। ज्यांच्या ताब्यात आम्ही मागची काही वर्ष, म्हणजे 10, 11, 12 वर्ष देश दिलेला आहे, त्यांनी आम्हाला विकासाचा अजेंडा सांगितला होता। स्वित्झर्लंडमधनं पैसे आणतो म्हणून सांगितले होते, 15 लाख तुमच्या खात्यात भरतो गरीबाच्या म्हणून सांगितले होते। हे मी तुम्हाला का सांगतोय, तर मी विचार आणि सध्याची वस्तुस्थिती याचा मेळ घालण्याचा प्रयत्न करतोय। आणि महाराष्ट्र धर्माबद्दल जगन्नाथ सरकारांनी काय लिहिलं होतं ते सांगायचं राहून गेलं।
जगुनाथ सरकार म्हटले होते की ज्या मराठ्यांनी या देशावर राज्य केले 110 वर्ष, पुढचे 100 वर्षानंतर हे जगावर राज्य करतील अशी ही जमात आहे, लक्षात ठेवा. जगुनाथ सरकार बंगालचे होते. यांनी देशावर राज्य केलं. यांच्याकडे एवढी कॅपॅसिटी आहे, ताकद आहे, ज्ञान आहे, आणि जर यांनी व्यापार केला तर हे जगावर राज्य करतील असं जगुनाथ सरकारांनी लिहिलंय. हा महाराष्ट्र धर्म आहे. परंतु आत्ताची सामाजिक स्थिती, राजकीय स्थिती आणि धर्माधर्मातला द्वेष, आता आमचा हा कार्यक्रम झाला की तुम्ही एखाद्या मुस्लिम बांधवाचा इथं सत्कार केलेला असतो, 100% केलेला आहे. आता याचा अर्थ काय लावतील, यांचा जमाते इस्लामशी संबंध आहे, यांना ISI कडून पैसे येतात. बघा, एकतर मराठा आता शिवधर्मीय झाल्यामुळे ते मराठा नाही म्हणजे मराठ्यांपासून आम्हाला तोडून टाकायचं, म्हणजे पहिलं तोच प्रॉब्लेम आहे. आणि गंमत म्हणजे माझ्यावर हल्ला करणारा माणूस जो म्हणतो की संभाजी ब्रिगेड एकेरी उल्लेख करून मी अपमान करतो, त्याच्या संघटनेचं नाव शिवधर्म फाउंडेशन आहे. आणि शिवधर्म आम्ही मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडनी स्थापन केलेलं आहे, त्याचं नाव आहे शिवधर्म फाउंडेशन. शिव आणि शिवाजी, संभा आणि संभाजी, जी हाच आदरयुक्त शब्द आहे, लक्षात ठेवा. पण आम्ही आमच्या देवदेवतेंना काय म्हणतो, राम, श्रीकृष्ण. आमच्या संतांनी सगळ्या महापुरुषांबद्दल, सगळ्या देवांबद्दल एकेरीच उल्लेख केलेले. आपण आपल्या आईबरोबर संवाद करताना काय आहो आई साहेब म्हणतो का, नाही म्हणत, ए आईच म्हणतो. तर ए आई म्हटल्याने आपण अधिक जवळ जातो का आहो म्हणल्याने आपण वडिलांना थोडंसं आहो म्हणतो, बरोबर आहे का. अंतर कमी करायचं असेल तर ते प्रेमाचं नातं, विश्वासाचं नातं हे एकेरी उल्लेखातनं झालं, याचा अर्थ आम्ही अपमान करतो असं म्हणण्यास कुठलाच वाव नाहीये. पण अस्मिता टोकदार केली जाते, अस्मिता टोकदार केली जाती. आणि तुम्ही माहिती आहे ना, कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ, ही परिस्थिती आजची. वाल्याचा वाल्मिक होऊ शकतो, हे जर होत असेल तर प्रबोधनातनं होऊ शकतं. मारुती बापकरांनी सांगितलं की ते हिंदुत्ववादी कार्यकर्ते होते, आम्हाला माहिती. त्यांनी प्रदीपदादा साळुंखेंना बोलवलं होतं, त्यांच्या कार्यक्रमाला आम्हाला जाण्याचा योग आला. त्यांच्यात परिवर्तन झालं. मी त्या चळवळीत गेलो असतो, कारण तुम्ही त्या काळातला जर तुम्ही विचार केला तर त्या हिंदुत्वाकडे जाण्याचं आकर्षण होतं. पण आत्ता जे सांगितलं जात आहे, किंवा त्या संगमनेरच्या महाराजाचा उल्लेख केला आपण, यवतची दंगल बघितली, किंवा आता जे लोक प्रचार प्रसार करतायत, मी अनेक लोकांबद्दल बोलू शकतो, अनेक लोकांबद्दल. काय नेमकी परिस्थिती आहे तर खरंच सांगा, 85% बहुजन समाज आणि 85% हिंदू समाज अल्पसंख्याक समाजापासून धोका असू शकतो का. अल्प काही घटना घडत असतील, मी नाही म्हणत नाहीये. परवा दिवशी गिरीश कुबेरनी आता ख्रिश्चन समाजावर हल्ले सुरू झालेत, त्या नन्सवर हल्ले झाले हे सांगायला सुरुवात केली. म्हणजे महाराष्ट्र हा जो आहे हा नीट समजून घेतला पाहिजे पहिल्यांदा. आणि महाराष्ट्र समजला, महाराष्ट्रातल्या महापुरुषांचं योगदान समजलं. शिवाजी महाराज, जिजाऊ माँसाहेब, संभाजी महाराज, आणि त्यांनी त्यांच्या प्रेरणेने हा देश, या देशामध्ये मराठ्यांची सत्ता आली, ती न्यायी सत्ता होती. आणि त्याच्यानंतर समाज सुधारक आणि संतांचं प्रबोधन यातनं हा महाराष्ट्र घडलेला आहे. आता या देशाला वाचवण्याची जबाबदारी जसं इतरांवर आपण ढकलतो ती न ढकलता आता महाराष्ट्र धर्म म्हणून आपण महाराष्ट्राने जबाबदारी घेतली पाहिजे की हा देश आता परिवर्तनाकडे जाईल, मानवतेकडे जाईल, बुद्धाकडे जाईल आणि गांधीकडे जाईल. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय